झी 24 तास एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वेळ न दवडता पुढचा फोन आपण घेऊयात. राजेश्वर मोरे बोलतायत, वाशिमहून त्यांचा फोन आहे. आपण त्यांचा प्रश्न घेऊयात. राजेश्वरजी नमस्कार. थेट प्रश्न विचारू शकता सरांना. नमस्कार. नमस्कार राजेश्वर, थेट प्रश्न विचारा. आपला टीव्हीवरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका. सर माझा असा प्रश्न आहे की पुढे चला. हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. सर, मी इंडियन ऑइल ही कंपनी, इंडियन पॉवर केबीसी मधली, तिच्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ते प्लॅन एक त्याचा म्हणजे 1,30,000 रुपये जर आपण भरले तर त्याच्यामध्ये आपल्याला 10.5 30 चेक येतील आणि एक 31वा चेक आहे तो 1,30,000 आहे. नाही, ही कंपनी कुठली आहे? मार्केटमध्ये लिस्टेड कंपनी आहे? हा सर, ही मार्केट मधलीच आहे. आता नवीन केबीसी जशी होती आपली केबीसीचे प्लॅन, त्याच्यामधली इंडियन पॉवर. नाही, केबीसी म्हणजे लक्षात येत नाही सरांच्या. नेमकी काय हा इन्व्हेस्टमेंट प्लॅन काय आहे? लिस्टेड कंपनी आहे का? कुठल्या ग्रुपची कंपनी आहे? तिच्यात पैसे गुंतवलेत का आपण? हा, इंडियन सुपर पॉवर म्हणून नवीन कंपनी निघली आता. इंडियन सुपर पॉवर म्हणून. स्टे अवे फ्रॉम द स्टॉक. नाही 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 सर, काहीतरी त्यांचं काहीतरी हे आहे कॉन्सेप्शन. पण जे काय त्यांनी नाव सांगितलं त्याच्यामध्ये स्टे अवे फ्रॉम द स्टॉक. निश्चित सरांनी आपल्याला सल्ला दिला राजेश्वर, अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू नये आणि जर आपली गुंतवणूक असेल तर तातडीनं आपण ती गुंतवणूक काढून घ्या. पुढचा प्रश्न आपल्याला येतोय. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत, पण तत्पूर्वी सर एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे ऍग्रिकल्चर आउटपुट सर कमी होत आहे. या सगळ्याचा अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होईल त्या काळामध्ये? असं आहे की ग्रीन रेव्होल्युशन आपल्याकडे केलं होतं MS स्वामीनाथनने, अँड हॅट्स ऑफ टू दॅट मॅन. त्याच्याने आपण सेल्फ सफिशियंट झालो ॲज फार एज फूड प्रोडक्शन वॉज कन्सर्न. व्हाईट रेव्होल्युशन आपलं दुधाचं केलं होतं वर्गीस कुरियननी, आता ते तर राहिले नाही. त्यांचाही देहांत झाला आणि त्यांनी आपला ब्रँड केला. तुम्ही त्यांचा ब्रँड खाता अमूल, गुजरात मिल्क मार्केटिंग फेडरेशन. त्याच्यानंतर मग मदर डेअरी मच लेटर आली. 240 बिलियन टन्स आपली जी फूड प्रोडक्शन आहे आता ती अगर खाली जाते, इट हॅज टू बी गिव्हन टू सर्टन रिझन्स असतील त्याच्यामध्ये. एक तर यावर्षी मान्सून चांगला नव्हता. दुसरं आपण हे पण म्हणू शकतो की जे ॲग्रिकल्चर लँड्स आहेत त्या पण थोड्या कमी होत चालल्या आहे. ज्या सिटीजच्या आउटस्कर्ट्समध्ये आहे तिथे पण लोक आता आपले विकतात आहे. लोक यंग जनरेशन आहे, त्यांना काही शेतीमध्ये काही इंटरेस्ट नाही राहिला आहे. त्यांना पण आता शहरांमध्ये यायचं आहे, त्यांना पण आता ब्रँडेड कपडे घालायचे. तर त्यांना जेव्हा जमिनीची किंमत चांगली मिळते ते विकतात. थोडासा पाण्याचा थोडासा हे असू शकतं, पण हा फिनॉमिना आहे. ठीक आहे, पण आता अगर याच्याने पण आपल्याला याचा फार फरक पडतो. अजित, फूड प्रोडक्शन अगर आपलं अगर कमी झालं आणि जेव्हा आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये इम्पोर्टसाठी जातो फूड प्रॉडक्ट घ्यायला, तेव्हा इंडिया एक बिग बायर आहे. क्योंकि आपले एवढे सगळे तोंड आहे, पोटं खूप आहे आपल्या इंडियामध्ये, पॉप्युलेशन ह्यूज आहे. तो वर्ल्डमध्ये एक रिपल तयार होतो, एक बलून तयार होतं की अरे इंडिया इज कमिंग फॉर बाईंग फूड ग्रेन्स. प्राइस ऑटोमॅटिक वरती जाते आणि त्याच्याने आपल्याकडे पण फूडची प्राइस वरती. निश्चित सर, एक पुढचा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतो. अण्णासाहेब कोळी आहेत कोल्हापूरहून, त्यांचा प्रश्न आपण घेऊयात. अण्णासाहेब, थेट प्रश्न विचारा आपल्याला. कृपया टीव्हीवर आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका. अण्णासाहेब, आपला थेट प्रश्न विचारा. हॅलो, मी अण्णासाहेब तिले बोलतो साहेब. साहेब, मी बजाज एअरलाइन्स मध्ये. टीव्हीवर आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू नका, आपण थेट प्रश्न विचारा. हॅलो साहेब, मी अण्णासाहेब तिले बोलतो. बजाज एअरलाइन्स मध्ये मार्केटमध्ये मी 10,000 प्रमाणे 3 हप्ते भरले ते आणि त्याला 1,00,000 रुपये इन्शुरन्स बी होता. आणि मला काय सांगितले त्यांनी, सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टीमध्ये पैसे अडकलेत आणि तुमचा शेअर मार्केट भाव वाढल्यानंतर तुम्हाला डबल पैसे 3 वर्षात मिळतील म्हणून सांगितलं. पण तो शेअर मार्केट आता वाढलं, परत कमी झालंय. त्या पैसे ठेवू काही नको, हा सल्ला पाहिजे होता मला. सर, नेहमीप्रमाणे सर्वात पहिले तर मला हे नाही समजत की एक सुशिक्षित माणूस, तुम्ही एक फॅमिलीला हे करता, पोचता, तुमचे मुलं बाळा आहे, तुम्हाला कोणीतरी सांगतं की पैसा 3 वर्षामध्ये डबल होईल आणि तुम्ही ऐकून घेता. अरे कोणी पण एक मुलगा येतो, तुम्हाला काही पण सांगतो आणि तुम्ही बिलकुल काही म्हणेल. उद्या तो तुम्हाला म्हणेल उडी मारा, विहिरीमध्ये तुम्हाला सोन्याच्या विटा मिळतील म्हणून तुम्ही विहिरीमध्ये उड्या माराल. काय सांगता तुम्ही? यू आर अ मॅच्युअर्ड मॅन, मॅरिड मॅन विथ चिल्ड्रन. एक 25 वर्षाचा मुलगा तुम्हाला ही एक स्वप्न दाखवतो आणि तुम्ही स्वप्न एक्सेप्ट करता त्याचं. मग आता चूक कोणाची? ही तुमची चूक आहे. निश्चित अशा या सगळ्या अनेक लोकांच्या समस्या असतात सर गुंतवणुकीच्या विषयी. पण आज आपण भरपूर प्रश्न घेतले, अनेकांच्या शंकांना आज उत्तरं दिली परखडपणे. पण आज आपण मतं मांडली सगळी आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं सर. स्टुडिओमध्ये आलात, आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. राजेश तांबे सरांच्या सह पासवर्ड श्रीमंतीमध्ये पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत. इथेच थांबतोय. पाहत राहा झी 24 तास. झी 24 तास एक पाऊल पुढे.